अजितदादांच्या अपघाती मृत्यूवर कुटुंबियांना संशय आहे का असं आता बोललं जात आहे। कारण दादा बाय रोड जात असताना विमानाने जाण्याचा सल्ला कोणी दिला? अजित पवार बाय रोड का गेले नाहीत आणि विमान कंपनीशी कोणत्या नेत्याचं कनेक्शन आहे? अशा वेगवेगळ्या अँगलनं आता पवार कुटुंबात विचार होत असल्याची माहिती समोर येते। अजितदादांच्या अपघाताबद्दल ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। अजितदादांच्या अपघाती मृत्यूवर कुटुंबियांना संशय होत असल्याचं समोर येतंय आणि याबद्दलच अधिक जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, काय अधिकची माहिती? अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबाने काही गोष्टींवरती विचार करायला सुरुवात केल्याची माहिती मिळते। एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक राजकीय पक्ष म्हणून एक भूमिका त्यांच्या सुरू आहे, मात्र पवार कुटुंब म्हणून अजित दादांशी असलेले जे संबंध आहे, दादांनी ज्यांना जीव लावलाय, राजकीय भाग वेगळा सोडता ते सगळे या सगळ्या गोष्टीवरती काम करताना पाहायला मिळतात। एक महिला प्रश्न आहे की दादा गेल्यानंतर राजकीय पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष कोणाकडे असेल हा प्रश्न तर निश्चितपणे आहेच, मात्र त्यानंतरची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून जी पाहिली जात आहे, दादांचा घातपात होता की हा अपघात आहे, या संदर्भामध्ये आता सध्या चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यांच्या घरातील तरुण वर्ग या संदर्भात काम करताना पाहायला मिळतंय। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की ज्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबाला मदत करणं, त्यांच्या गाठीभेटी घेणं, यासाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। त्यांना कुठे शासकीय नोकरी किंवा काही मदत करता येते का या संदर्भात देखील प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। दुसरा मुद्दा जो आहे, जो घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात देखील सध्या आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत, चर्चा सुरू आहे। त्या संदर्भामध्ये त्या तांत्रिक गोष्टीमध्ये जे तज्ञ लोक आहे यांच्याशी चर्चा केल्या जात आहेत, यांच्याशी गाठीभेटी घेतल्या जात आहेत, त्यांचा जो विमानाचा लॉग होता तो पूर्ण चेक केला जात आहे आणि माहिती घेतली जात आहे की याच्यामध्ये काही घातपात आहे का या संदर्भामध्ये। जी कंपनी आहे त्याचबरोबर या विमानाचं जे तांत्रिक मुद्द्यात तपासणी करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये कोणत्या राजकीय प्रस्थापित किंवा नेत्याचा काही संबंध आहे का हे देखील त्याच्यामधून पाहिलं जात आहे। दादा घरापासून निघाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी कोणाकोणाशी कम्युनिकेशन केलं याची माहिती घेतली जात आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दादांनी घरून निघताना ते खरं तर बाय रोड जाणार होते असं त्यांच्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे। मग दादांना याने प्लेनने जाण्याचा सल्ला कोणी दिला, विमानाने जाण्याचा सल्ला कोणी दिला, यामध्ये काही षडयंत्र आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार जे आहे शरद पवारचं कुटुंब करताना पाहायला मिळतंय आणि अशा वेगवेगळ्या अँगलनी सध्या विचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि या सर्व प्रश्नावरती पवार कुटुंबातील सगळे सदस्य जे आहेत ते सहमतीने विचार करतात। नक्की शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूबद्दल आता संशय व्यक्त केला जातोय, अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत, मात्र याबद्दलची सगळी माहिती काही दिवसांसमोर येईलच, कारण ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर व्हायला सुरुवात झाली आहे।